नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता सूर्य मावळतीचा क्षण आहे. जवळपास 7 वाजत आले आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्य जाताना आपल्याला दिसत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे इन द सेन्स तो ऑलरेडी पश्चिमेकडेच आहे आणि तिथून तो अस्ताला जाताना दिसत आहे. दिवसभराचं त्याचं मूवमेंट त्यानं करून झाली आहे आणि आता तो आपल्याला मावळताना दिसत आहे. बाभळीचं झाड मध्ये आला आहे म्हणून आपल्याला पूर्णपणे तो पाहायला मिळत नाही आहे, पण तो त्या झाडाच्या आड आहे सध्या. म्हणजे मी जिथे उभा आहे तिथून ते झाड बरोबर मध्ये येत आहे म्हणून तो झाडाच्या आड आहे. प्रत्यक्षात तो झाडाच्या आड नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल सूर्य झाडा आड आहे, असं काही नाही. पाखरांची किलबिल ऐकायला येत आहे. दिवस मावळ्याच्या वेळी बरेच पाखरं झाडावरती येऊन बसतात. पूर्ण दिवसभर उन्हात फिरून खायला गोळा करून थकलेले असतात आणि दिवस मावळ्याच्या वेळी सगळे एका ठिकाणी येऊन बसतात, कुठेतरी तारांवरती किंवा उंच झाडावरती. जणू काही त्यांची शाळा भरली आहे. आणि मग आपल्याला येतो ऐकायला त्यांचा किलबिलाट. आताही आपल्याला ऐकू येत असेल. पावसा नावाचा पक्षी आवाज करत आहे. झाडावरती कोक्या बसलेल्या आहेत. कर्णकर्कश असा आवाज असतो त्यांचा. कोक्यांचा आवाज कोणालाच आवडत नाही मला वाटतं, वैयक्तिक मला तर नाही. दिसली की हाणली पाहिजे असं वाटते कोकी. आणि एक ओरडायला लागली की बाकीच्या बॉम्बलायला लागत्या, ओरडत नाही. त्यामुळे त्यांचा आवाज कोणालाही ऐकायला आवडत नाही. दिवस पूर्ण अस्ताला गेला आहे. म्हणजे असं वाटतं आहे की तो जमिनीला टेकतो आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या बाभळीच्या आड दिसत असेल थोडासा भाग, अगदी चतकोर भाग दिसत आहे मलाही. असं वाटतं आहे तो डुबतो आहे आणि त्याला कोणीतरी वाचवायला गेलं पाहिजे. ते आपलं काम नाही म्हणा, जमायचं नाही त्याला वाचवायला. पण तरी वाटतं आहे तो डुबतो आहे, त्याला वाचवलं पाहिजे. झाला, मलाही दिसेन असा व्हायला लागला आहे. तुम्हालाही दिसेन असा होईल अगदी थोड्याच वेळात. आणि आता अंधाराचा सावट पडताना दिसेल. अंधाराचं सावट पडायच्या आधी आमचा कॅमेरा पडल्याचं सावट झालं होतं आता तोंडाव. शाळेला म्हणजे दुष्काळात ते राहाच की गेली असती लेन्स. म्हणजे फ्रंट कॅमेरा तर ऑलरेडी गेलाय, त्यात माती बसली, काढावं लागेल माती. पण रिअर बी गेला असता. तुम्हाला सूर्य दाखवायचं ना, रिअर बी गेला असता. गेला असता तर घ्यावं लागला असता दुसरा. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे म्हणा. गेला सूर्य मला दिसेन असा झाला आहे. हे पाखरांचा आवाज येतोय, हवा खेळती आहे, झाडांची हालचाल आपण पाहू शकता. म्हणजे लिंबाचं झाड आहे समोर, व्हिडिओमध्ये दिसतं आहे. अगदी मंद अशी हवा फिरते आहे. आणि संध्याकाळची गावाकडे मजा घेण्याची काही वेगळीच मजा असते. अगदी शांत सुकून सगळं काही. मग
फक्त डोक्यामागं टेन्शन नाही पाहिजे माणसाच्या, म्हणजे मग त्या संध्याकाळची मजा घेता येते. निवांत बसायचं हवेशीर, नाहीतर किती हवेशीर बघा, ज्याच्या मागं काहीतरी लफडं चालू आहे त्याला काही त्याची मजा घेता येत नाही. बाकी एकंदरीत सर्व काही सुस्थितीत आहे. कॅमेराही सध्या माझा चांगला आहे असं म्हणता येईल, कारण पडला पण फुटला नाही. सूर्य गेला आहे पूर्ण मावळतीला. पावसाचे दिवस जवळ येत आहेत. आता आपल्याला पलीकडे सगळं वृक्ष दिसेल. वृक्ष म्हणजे उजाड असल्यासारखं, कारण पूर्ण उन्हाळा निघून गेला आहे. सगळीकडे वाळलेलं आहे, सगळे गवतं वाळलेली आहेत. झाडांना पाण्याची कमतरता भासते आहे. झाडं सगळी सुकून गेलेली आहेत. जी मोठी झाडं आहेत तीच या कालखंडात तग धरतात. म्हणजे लिंबाची झाडं असो किंवा बाभळीची झाडं आहेत, बाभळीची, वेड्या बाभळीची, गोड्या बाभळीची. बाकी लहान झाडं बऱ्यापैकी जीव सोडल्यासारखीच दिसतात. म्हणजे पानं पिवळी पडलेली, कदाचित काही झाडांना पानही राहत नाहीत पाणी नसल्यामुळे. जल हेच जीवन, म्हणून तर म्हटलं जातं जल हेच जीवन. आता हेच आणखी एक महिन्याभरानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्ण परिसर हिरवागार दिसतो, जसं काही गालीचा अंतरला आहे. पण आता जर तुम्ही बघायला गेला तर आता जे स्थानिक म्हणजे ज्या ज्या भागात आपण राहतो तिथं बरं वाटतं, कारण नेहमीचा नजारा असतो. जर नवीन व्यक्ती त्याचा भाग सोडून नवीन कुठल्या तरी भागात गेली तर त्या व्यक्तीला करमणार नाही असं वातावरण असते. प्रत्येक म्हणजे कुठेही जात तसंच आहे. आपल्या भागात आपल्याला सवय लागलेली असते, रोज तेच पाहायची सवय लागली, त्याच्यामुळे काही वाटत नाही. पण जर नवीन भागात आपण गेलो तर हे असं वाळलेलं सगळं, सगळीकडे अशी झाडं वाळलेली, गवत सुकून गेलेलं, पाण्याची टंचाई, हे सगळं पाहून करमनासं व्हायला लागतं. आणि सध्या तसंच वातावरण आहे, कारण पावसाचा मोसम बनत आहे पण पाऊस नाही आहे सध्या. म्हणजे तसं पावसाला वेळ आहे, पण पाऊस आल्याच्या नंतर सगळीकडे हिरवेगार चादर अंथरल्यासारखं वातावरण निर्माण होतं. शेतकरी रानात कसं कसं पाण्याची सोय करून पिकं हिरवी ठेवतात, पण बाकीचं ओव्हरऑल वातावरण सगळीकडे अगदी मन प्रसन्न न करणारं असतं. दिवे लागण्याची वेळ होत आली आहे, पण दिवस मोठा असल्यासारखं वाटतं आहे, म्हणून अंधार पडत नाही लवकर. आता 7 वाजले आहेत पण अंधार दिसत नाहीये. तुम्हाला जरा सभोवताली फिरून दाखवतो पेपाळीकडे कसं दिसतं आहे. सगळीकडे वातावरण वृक्ष दिसत आहे, म्हणजे ओसाड जमीन. कुणीतरी बांधाला पेटवलं आहे ते आपल्याला पाहायला दिसत आहे. त्याचा धूर इथपर्यंत येत आहे. शेतकऱ्याची बांध सफाईचं काम चालू आहे कदाचित, म्हणून त्यांनी आग लावून दिली आहे.